हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल एम के ट्युटोरियल्स. आज आपण सायन्स मिशन क्लास 2चा चॅप्टर नंबर 5 वाईल्ड ॲनिमल्सचा आज आपण एक्सरसाइज पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर ए, फिल इन द ब्लँक्स, चूज वर्ड फ्रॉम द बॉक्स. खाली जो बॉक्स दिलेला आहे त्याच्यातून वर्ड चूज करून खालच्या आपल्याला काय करायच्यात तर रिकाम्या जागा भरायच्या आहेत. चला तर मग फर्स्टने चालू करूया. वाईल्ड ॲनिमल्स लिव्ह इन फॉरेस्ट डॅश अँड अदर प्लेसेस असं आहे. तर तिथं काय येणार आन्सर तर ग्रासलँड. सेकंड, द होम दॅट अ स्पायडर मेक इज कॉल्ड अ वेब. त्याच्या घराला काय म्हणलं जातं तर वेब. थर्ड, स्नेक्स आर किल्ड फॉर देअर डॅश विच इज यूज टू मेक लेदर. स्नेकची बॉडी पार्टपैकी कुठला भाग घेतला जातो की तो मेल्यानंतर की त्याच्यापासून आपण लेदर बनवतो तर स्किन. म्हणजे काय तर स्नेक्स आर किल्ड फॉर देअर स्किन विच इज यूज टू मेक लेदर. त्यापासून आपण लेदर बनवतो. फोर्थ, बर्ड्स मेक्स नेस्ट वेन दे हॅव टू ले एग्स. ज्यावेळेस ते अंडी घालायचं असतात तेव्हा ते घर बांधतात. फिफ्थ वन, झेब्राज अँड डिअर ईट ओनली प्लांट्स. झेब्रा आणि डिअर असे ॲनिमल आहेत की ते फक्त प्लांट्स खातात. ओके, चला तर आता क्वेश्चन नंबर बीकडे वळूया. पुट टिक फॉर ट्रू अँड क्रॉस फॉर फॉल्स. खाली दिलेले जे स्टेटमेंट आहेत ते जर बरोबर असतील तर त्याला ट्रू म्हणून काय करा टिक करा, आणि जर चुकीचं असेल तर त्याला फॉल्स म्हणून आपण काय करायचं क्रॉस करायचं. नेहमी क्वेश्चन प्रॉपरली वाचत जा. 1, ऑल द ॲनिमल्स बिल्ड होम फॉर देमसेल्व्स. प्रत्येक ॲनिमल स्वतः घर बांधतं का तर नाही. हे स्टेटमेंट काय क्रॉस. सेकंड, ओनली दोज ॲनिमल्स दॅट लिव्ह इन फॉरेस्ट आर कॉल्ड वाईल्ड ॲनिमल. की असे जे ॲनिमल फक्त फॉरेस्टमध्ये राहतात त्यांनाच वाईल्ड ॲनिमल म्हणतात का तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे, म्हणून इथे काय येणार टिक. चला तर मग थर्ड पॉईंटकडे पाहूया. सम वाईल्ड ॲनिमल्स लिव्ह इन ग्रुप्स. काही वाईल्ड ॲनिमल हे ग्रुप्समध्ये राहतात. तर हे स्टेटमेंटसुद्धा काय आहे करेक्ट आहे, त्यामुळे इथे टिक येईल. फोर्थ वन, वल्चर मेनली ईट ओनली ऑलरेडी किल्ड बाय अदर ॲनिमल्स. वल्चर हे प्राणी ॲनिमल आहे की जे फक्त अगोदर कुणीतरी ॲनिमल मारलेलं आहे त्या किल्ड ॲनिमलला खातो. तर हे स्टेटमेंट पण काय बरोबर आहे. तो स्वतः शिकार करतो का नाही. फिफ्थ वन, वन्स अ बर्ड मेक अ नेस्ट इट लिव्ह इन इट ऑलवेज. ज्यावेळेस एकदा बर्डने घर बांधलं तर तो नेहमी त्यातच राहतो का तर क्रॉस. नाही, तसं करत नाहीत ते. सी, क्वेश्चन नंबर सीकडे वळूया. पुट टिक ऑन द करेक्ट आन्सर. म्हणजे क्वेश्चन दिलेलं आहे त्याला 3 ऑप्शन दिलेत आणि करेक्ट आन्सरला आपल्याला काय करायचं टिक करायचं आहे. क्वेश्चन नंबर 1, विच ऑफ दिस इज वाईल्ड ॲनिमल. खाली दिलेल्या ऑप्शनमध्ये कोणता ॲनिमल हे वाईल्ड ॲनिमल आहे तर A1 गोट, B1 डिअर आणि C1 काऊ. तर करेक्ट आन्सर आहे बी डिअर. का तर गोट हे काय आहे तर डोमॅस्टिक ॲनिमल आहे आणि काऊसुद्धा काय आहे तर डोमॅस्टिक ॲनिमल आहे. सेकंड पॉईंट पाहूया. विच ऑफ दीज ॲनिमल लिव्ह इन अ लार्ज ग्रुप. जास्त लार्ज ग्रुपमध्ये कुठला ॲनिमल राहतो तर अ लायन, बी एलिफंट्स अँड सी झेब्राज. मग सगळ्यात जास्त ग्रुपमध्ये कोण राहतं तर झेब्राज राहतात. सी, थर्ड वन पाहूया. विच ऑफ दीज ॲनिमल्स डज नॉट मेक अ होम. खाली दिलेले 3 ऑप्शनमध्ये कुठलं ॲनिमल स्वतः घर बनवत नाही तर ए रॅबिट, बी मंकी अँड सी स्पायडर. तर ह्याच्यात फक्त मंकी येणार स्वतःचं घर स्वतः बांधत नाही. का तर येणार तो नेहमी कुठे राहतो तर झाडावर राहतो. फोर्थ वन, विच ऑफ दीज ॲनिमल इज किल्ड फॉर इट्स स्किन. आणि असे कुठले ह्या 3 ऑप्शनपैकी असे कुठले ॲनिमल आहेत की जे त्यांच्या स्किनसाठी त्याने मारलं जातं तर ए स्नेक, बी टायगर अँड सी बोथ ए अँड बी. तर आन्सर बोथ येणार म्हणजे C1 येणार की बोथ ए अँड बी, कारण टायगर आणि स्नेक ह्यांच्या येणार मेल्यानंतर स्किनचा आपण काय करतो वापर करतो. फिफ्थ वन, विच ऑफ दीज ॲनिमल ऑल्सो यूज इट्स होम
टू कॅच फूड. आणि खाली दिलेल्या ह्या 3 ऑप्शनपैकी की कुठला ॲनिमल त्याचं घर ह्याच्यासाठी बांधतो की त्यांना काय त्याचं जेवण कॅच करण्यासाठी, म्हणजे दुसरं ॲनिमल कॅच करण्यासाठी. तर ए स्पायडर, बी बर्ड अँड सी स्नेक. तर स्पायडर त्याचा वेब त्याच्यासाठीच बनवतो की त्याच्यामध्ये त्याचा ना काय फूड त्याला दुसरा ॲनिमल कॅच करता येतं आणि तिथं तो कॅच करून फूड खातो. चला तर मग डीकडे वळूया. फॉर विच बॉडी पार्ट्स आर दीज ॲनिमल्स किल्ड. आता खाली दिलेले जे ऑप्शन आहेत त्यापैकी त्या बॉडी पार्ट कशासाठी येणार ॲनिमल मेल्यानंतर त्याचा काय उपयोग केला जातो त्याच्या बॉडी पार्टचा ते पाहणार आहोत. ए एलिफंटचं काय तर टस्क. बी सेकंड वन रॅबिटचं फर. थर्ड क्रोकोडाईल्सची स्किन. फोर्थ फॉक्सेसचं काय तर फर वापरले जाते. क्वेश्चन नंबर ईकडे वळूया. आन्सर दिस क्वेश्चन. व्हॉट आर वाईल्ड ॲनिमल्स? गिव्ह 3 एक्झाम्पल्स. वाईल्ड ॲनिमल काय आहेत आणि त्याचे 3 एक्झाम्पल द्या. तर फर्स्ट, वाईल्ड ॲनिमल आर दोज दॅट कॅनॉट बी टेम्ड. दे लिव्ह इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड. फॉर एक्झाम्पल लायन, झेब्रा अँड डिअर. तर वाईल्ड ॲनिमल असे आहेत की जे आपण त्यांना पाळीव ठेवत नाही आणि ते कुठे राहतात तर फॉरेस्ट किंवा ग्रासलँडमध्ये राहतात. आणि त्याचे 3 एक्झाम्पल्स कुठले तर लायन, झेब्रा अँड डिअर. सेकंड क्वेश्चनकडे वळूया. वाय डू वी से दॅट हायनाज अँड वल्चर हेल्प टू कीप फॉरेस्ट अँड ग्रासलँड क्लीन. तर आन्सर आहे हायनाज अँड वल्चर eat the leftover flesh of animals killed by other animals. In this way they keep forest and grassland clean. तर इथं क्वेश्चन असा विचारला होता की हायनाज आणि वल्चर हे ना फॉरेस्टला किंवा ग्रासलँडला क्लीन ठेवण्यात कशी मदत करतात आणि आपण ते असं का म्हणतो त्यांना. तर का म्हणतो त्यांना तर हायनाज आणि हे वल्चर जे आहेत ॲनिमल ते काय करतात की दुसऱ्या ॲनिमलने मारलेला एखादा ॲनिमल असतो तर त्याचं जे उरलेलं जे फ्लेश असतं, कारण पूर्ण तो शिकार सपोजली लायनने डिअरला मारलं तर लायन अख्खा डिअर खात नाही, तर तो जो उरलेला जो लेफ्ट ओव्हर ॲनिमलचं जे फ्लेश राहिलेलं असतं ते कोण खातं तर हायनाज आणि वल्चर हे 2 ॲनिमल खातात. आणि हे ते खाल्ल्यामुळे काय होतं तर फॉरेस्ट हे काय राहतं क्लीन राहतं. फॉरेस्ट आणि ग्रासलँड हे काय राहतात क्लीन राहतात. चला तर थिंकिंग स्किलच्या क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर 1. व्हॉट डू यू थिंक विल हॅपन इफ वी किल ऑल ॲनिमल्स दॅट ईट द बॉडीज ऑफ डेड ॲनिमल्स. तुम्हाला काय वाटतं की जर आहे ना आपण जे बॉडी म्हणजे डेड ॲनिमल जे बॉडी जे खातात तर ते जर ॲनिमलला आपण आहे ना मारून टाकलं तर काय होईल. आन्सर आहे देन देअर विल बी नो बडी टू ईट डेड बॉडीज आणि इट विल बी कीप रूटिंग अँड डर्टी द फॉरेस्ट. आणि असं जर त्यांना आपण मारलं ज्या दुसऱ्या ॲनिमलचे डेड बॉडीज जे खातात अशा ॲनिमल्सला जर मारलं तर काय होईल तर डेड बॉडी खाणारं कोणच राहणार नाही आणि तिथं काय होणार तर त्या डेड बॉडी कुजतील आणि अख्खं ते फॉरेस्ट काय होईल घाण होईल, डर्ट होईल. सेकंड, वेअर कॅन यू फाइंड वाईल्ड ॲनिमल्स इन अ सिटी. सिटीमध्ये तुम्ही वाईल्ड ॲनिमल कुठे पाहता तर आन्सर आहे वी कॅन फाइंड वाईल्ड ॲनिमल इन अ झू. आपण कुठे पाहतो त्यांना तर झूमध्ये. थर्ड कडे वळूया. कम्पेअर एनी 2 सिमिलॅरिटी अँड द डिफरन्स बिटवीन दीज 2 ॲनिमल्स. कुठले तर त्या पिक्चर्समध्ये दिलेले आहेत लायन अँड जिराफ. तर ह्याच्यामध्ये काय सिमिलॅरिटी आहेत ते सांगायचे आहेत. तर आन्सर आहे त्याच्यातला फर्स्ट, बोथ ॲनिमल्स आर वाईल्ड ॲनिमल्स. हे दोन्ही ॲनिमल्स काय आहेत तर वाईल्ड ॲनिमल्स आहेत. सेकंड, बोथ ॲनिमल्स लिव्ह इन जंगल, फॉरेस्ट, ग्रासलँड. हे ॲनिमल कुठे राहतात तर जंगल म्हणजेच फॉरेस्ट आणि ग्रासलँडमध्ये राहतात. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हे एक्सरसाइज व्यवस्थित समजली असेल. थँक्यू.